हॅलो. हां हां साहेब कामात आहेत. तुझ्या साहेबाला साहेबाशी बोलायचं आहे ना. तू कशाला मध्ये चमचा ढवतो. हां तुझ्या साहेबाला फोन दे. हाँ हेलो. हाँ हिंदी में बोलत है. हाँ साहेब येत आहे थांब. साहेब अहो साहेब साहेब अहो साहेब 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 अहो साहेबला काय उठा. अहो साहेब उठा उठा लोक. काय झालं? काय साहेब फोन आहे उठा. फोनच आहे ना. हा उठा ना. मी एवढं का उड्या मारतोस? कुणाचा फोन आहे हे जर ऐकलं ना तर तुम्ही पण उड्या माराल. उठा ना. कुणाचा आहे? रामशरणचा फोन आहे. रामशरण स्वतः बोलतोय. त्याला द्या ना ढुसढूस. साहेब येतात म्हणून सांग. हॅलो. हा रामशरण साहेब येवत आहे. म्हणजे येत आहेत. आ रहे रुको. हा भूषण प्रधान बोलतो. हा बोल. काय रे बाबण्या, कोणाचा फोन आहे? रामशरणचा आहे. स्वतः बोलतोय. भिजलेल्या कोंबडीच्या आवाजात बोलतोय. तुला काय माहिती भिजलेल्या कोंबडीचा आवाज कसा असतो ते? बोलतोय ना तो. सकाळी आहे सकाळी. ठीक आहे ठेव. काय रे काय झालं? येस. नीट उभा राहा. असतोच काय भूषण? तू ते येस बीस करण्यापेक्षा नक्की काय तो म्हणाला ते सांग मला. अरे आबा रामशरणचा फोन होता. तो उद्या सकाळी आपल्याकडे येतोय. हो सकाळी 11 वाजता. कशाला? आबा असं काय करतोस? मांडवली करायला. मांडवली? आबा मांडवली म्हणजे काय? ते मी तुला नंतर सांगेन ना. पण ते चांगलं असतं की वाईट? अगं आपल्यासाठी चांगलं, त्यांच्यासाठी वाईट. मग ठीक आहे. म्हणजे भूषण आजपर्यंत आपण रामशरणच्या मागे एका मागोमाग एक लफडी लावून दिली ना, त्याचा परिणाम म्हणून तो आपल्याला असं शरण येतोय. आबा नुसतं तेवढंच नाही. परवा मी हेडक्वार्टर्सला गेलो होतो. तिथे मला साहेबांनी विचारलं, तुझ्या हातावर जो काय वार झाला तो रामशरणच्याच लोकांनी केला का? मी म्हटलं हो. त्यांनी लगेच ऑर्डर्स सोडल्या. रामशरणला बोलवून आणा. मी सुद्धा ऐकलं होतं. हो ना. उद्या तो रामशरण आपल्या घरी होते ना. साल्याचे फोल्टो करून टाकले ना तर माझं नाव नाही. कोण पण आपल्याकडे बघणार नाही पुन्हा असं. ए बाबण्या, हे बघ बबन, रामशरण उद्या येणारच नाही. हां आणि जरी आला ना तरी एक नेहमीसाठी लक्षात ठेव, राजकारणात कोणीच शत्रू किंवा मित्र असं नेहमीसाठी नसतं. काय सांगावं, उद्या आपल्याला जायला लागेल कुणाकडे तरी मांडवलीसाठी. काय त्याला सोडून द्यायचा असा? तात्पुरता सोडून द्यायचा. अरे बबन, उद्या निवडणुका जर आल्या तर आपल्याला रामशरणचं मत नकोय का? का राडेच करत फिरायचंय? नाही हे बरोबर आहे. अरे वा. काय? नाही मी अगर रे वा असं नाही म्हटलं, अरे वा असं म्हटलं. अरे वा. खोळा म्हणता म्हणता आपला भूषण चांगलाच हुशार निघाला. तू का असतोस? आणि तुला काय झालं हसायला? जसं काय तो अगदी तुझ्याचमुळे हुशार झालाय. रेवा, उद्या तू 12 नंतर ये. का? उद्या इथे सॉलिड ड्रामा होणार आहे ना. हे बघ, रामशरण जेव्हा इथे येतोय तेव्हा मला त्याच्या समोर तू नकोयस. चल बबन. पण आबा मी येते ना. नाना, मी प्रत्येक वेळेस दौऱ्याला निघाले की तुम्ही असं का म्हणता? बाई, तुम्ही काय बी काळजी करू नका. प्रत्येक वेळी अहो मुलीची सासरी पाठवणी करतात तसं बोलता तुम्ही. रागावू नका बाई. मी रागवत नाहीये, पण तुम्हाला धोका आहे असं तुम्ही, शांताबाई, पालव, ते बाजीराव सारखं सांगत असता. काय बी धोका नाही, पण मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना काहीतरी नक्की माहिती, पण ते सांगण्याऐवजी बाई तुम्ही स्वतःची काळजी घ्या, जपून राहा, सावध राहा असं काहीतरी सांगत असता. ताई, चहा.
निघाली असास? हो, रात्रीचं तिकीट काढायला सांगितलंय. 8-7 दिवस झाले ना ग इथे. आणि जी योजना मीच सुरू केली आहे ती अशी अर्धवट सोडणं योग्य नाही वाटत आहे ग. म्हणून पण मी येईन परत. म्हणजे अशी काय बघतीयस तू? नाही, काय नाही. आपल्याकडे जी दुर्घटना झाली त्याकरता किती दिवस कामं बंद ठेवणार ना आपण? कामं सुरू तर केलीच पाहिजेत. जितक्या लवकर कामं सुरू करू तितक्या लवकर दुःख कमी होतात. तू सुद्धा आता लवकर कामं सुरू कर. मी कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? तू जो नवीन उद्योग सुरू केलायस त्यामध्ये तू तुला माहिती आहे तो उद्योग मी का कुणासाठी सुरू केला? आणि आता निशान गेल्यावर मला फारसा त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही राहिला. काहीतरी काय बोलतेस तू? तू काही कामच करणार नाहीयेस? अगं दिवसातले 16-17 तास काम करणारी तू घरात बसून राहणार आहेस का? देवाच्या कृपेने खूप आहे माझ्याकडे. नुसतं बसले तरी काहीही कमी पडणार नाहीये मला. फक्त पैशांसाठी कामं करायची असतात का? काम करत राहणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे ग. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत काम तर करा. तोच जिवंतपणा नाहीसा झालाय आता माझ्यातला. तू काहीतरी बोल नकोस ग. असले काहीतरी समज करून घेऊ नकोस तू. ओके? तू मला आज हे इथे सांगायचं असं ठरवून आलीयस का? हे जे मला तू समजवतेस, पटवून देण्याचा प्रयत्न करतेस ते थांबव आता. मला काहीही ऐकायचं नाहीये. मी चुकीचं बोलले का ग काही? नाही ग, नाही. तू कसं चुकीचं बोलशील? तू इतकी बुद्धिमान आहेस. तुझ्यासमोर मी एक सामान्य बुद्धीची, सामान्य कवतीची बाई काय वाद घालणार ग? वादात मी जिंकूच शकत नाही ना. तुला वाईट वाटावं म्हणून नाही. अक्षता, हे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हा सुविचार मला पटत नाही. असली तत्वज्ञान मला कधी कळली नाहीत आणि पटली तर त्याहून नाहीत. माझ्या दृष्टीने भावनाच महत्वाच्या आहेत. आणि मी जे कर्तव्य केलं त्यामागे माझी निशांत बद्दलची भावना होती. आणि मी भावनेला बाजूला ठेवून कर्तव्य करूच शकत नाही. कळलं तुला? ताई, चिंगे, या दिवसांमध्ये मी तुला काही कमी जास्त बोलले असेल तर मला माफ कर. ताई,
माझं डोकंच थाऱ्यावर नाही. माहितीये ग मला. I'm sorry. प्लीज प्लीज ग. नीट जा, सांभाळून राहा तिकडे, आणि पोचल्यावर फोन कर. काळजी घे. हा मावशी बोल. शांत. शहाण्यासारखं वागायचं, आईचं सगळं ऐकायचं, खूप अभ्यास करायचा, खूप मोठं व्हायचं, बाबांसारखं. नको रडू चिंदी. नको रडू. काही विशेष? नाही, काही विशेष असं नाही, सहजच. काल ऑफिसमधनं जातानाच ठरवलं की सकाळी तुला इथे येऊन भेटायचं आणि मग ऑफिसला जायचं. गेले काही दिवस सतत कोणी ना कोणीतरी भेटायला येतच असणार, म्हणून ते मधले 4-5 दिवस आलो नाही. हो, नातेवाईक आले होते, मित्रमैत्रिणी आल्या होत्या. सगळ्यांना आता तेच तेच सांगून थकायला झालेलं आहे. आणि त्यातून प्रत्येक जण विचारत असणार की काय झालं, कसं झालं. नाही, आम्हाला कल्पना आहे त्याची, म्हणून आम्ही आलो नाही. बरं, मोहिनी कशी आहे? ठीक आहे? शी इज मिसिंग हिम अ लॉट. आई त्यांच्या घरी गेल्या का? म्हणजे ती आता जाऊन येऊन राहील इकडे, कारण ते पण घर किती दिवस बंद ठेवणार ना. असं नॅचरली. तुम्ही चहा कॉफी काही घेणार? नाही, निघतो आता आपण. कर्वे साहेब. हो. काय काही बोलायचं होतं का? बोला. हो, मी सांगतो मॅडम. काय आता निशांत सर गेल्यामुळे कामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला खूप बदल करावा लागेल. म्हणजे अगदी सह्यांपासून. नाही, म्हणजे उदाहरणार्थ अनिशा इंडस्ट्रीजमध्ये फक्त मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नाही अनुष्का, तर तुला चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. मॅडम, अनिशा इंडस्ट्री आणि महाजन ग्रुप हे 2 विषय आता माझ्याकरता संपले. पण मॅडम, जोपर्यंत पर्यायी व्यवस्थेचा विचार होत नाही तोपर्यंत मला वाटतं तुम्ही कारभार सांभाळावा. नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ओके, येतो अनुष्का. जा बाबन, सगळ्यांना शांत राहायला सांग. त्यांना म्हणावं आत्ता कुठे फक्त निवडणुकीचं तिकीट मिळालंय, जिंकून यायला अजून वेळ आहे. हा जो सगळा जल्लोष आहे तो निवडून आलेल्या दिवशी. मधल्या काळात आपल्याला खूप कामं करायची आहेत आणि आपण सगळे एकत्र होऊन ती कामं करणार आहोत. जा, सगळ्यांना शांत राहायला सांग. मी येतोय म्हणा. अरे या 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 या, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बाई पेढा. या 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 बबनराव या, खूप मेहनत झाली हो. पेढा घ्या, पेढा घ्या. साहेब सॉलिड झालं, साहेब सॉलिड झालं. अरे सॉलिड तर ह्याच्या सगळं पुढे आहे. चिरंजीव, यापुढे प्रत्येक पाऊल तुम्हाला अतिशय जपून टाकावं लागणार आहे. लहानपणी आम्ही कहाण्या ऐकायचो. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. भूषण
सत्ता ही समाजावर हुकूमत गाजवण्याचं साधन आहे, पण तसंच सत्ता ही समाजाची सेवा करण्याचंही साधन आहे. आज तुझ्या नावानं झिंदाबाद झिंदाबाद म्हणून ओरडणारे उद्या तुलाच खड्ड्यात घालणार नाहीत ना, याची सतत काळजी घे. एक गोष्ट लक्षात ठेव, सत्तेवर स्वार व्हायचं असतं, ऐटीत बसायचं असतं, घोड्यावर बसतात तसं. थोडस मिरवायचं सुद्धा, पण उद्या ते घोडं स्वतः उधळून आपल्यालाच उडून देणार नाही ना, याची सतत काळजी घ्यायची. लक्षात ठेव. होय बाबा, तू सांगितलंस ना तसाच वागेल. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. आबा, आता साथ हवी आहे ती रेवाची आणि बबनची, आणि तुझे फक्त आशीर्वाद. नमस्कार करतो. आई, एक विचारू? विचार. बाबा तुझ्या कधी स्वप्नात आले आहेत का ग? स्वप्नात नाही. तुझ्या आलेत? त्या दिवशी एकदाच आले, पण काही न बोलताच निघून गेले. त्या दिवसानंतर रोज मी देवाची प्रार्थना करते, एकदा तरी त्यांना माझ्या स्वप्नात येऊ देत. मला 2 मिनिटं का होईना त्यांच्याशी बोलायचंय. एवढं काय बोलायचंय तुला त्यांच्याशी? मला त्यांना विचारायचंय काय, की हे सगळं करताना किंवा करण्यापूर्वी त्यांना आपली जराही आठवण झाली नाही? तुला काय वाटतंय, हे विचारायची संधी तुला मिळणार आहे? मला तसं वाटतंय, पण मिळेल की नाही माहित नाही. मोनी, तुझ्या वडिलांनी मला दिलेली एक खूप मोठी शिक्षा आहे, मला एकटीला. शिक्षा? मी काहीतरी त्यांच्यामध्ये मोठा अपराध केला असेल, त्याची शिक्षा. असं काय केलंस तू? मला नाही माहिती, पण एवढं मात्र खरं आहे, मी निशांवर जीवापाड प्रेम केलं होतं, अगदी मनापासून, कुठची अपेक्षा न ठेवता. मला मी केलेल्या चुकांची जाणीवच झाली नाही कधी. तुम्हाला सांग, हे सगळं मला माहिती असतं तर मी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न नसता का केला? त्यांनी सोडून जाताना जी मला भयंकर शिक्षा दिली ना, त्याची जाणीव मला आत्ता होती. आत्ता आई, किती भयंकर शिक्षा आहे ती. अक्षता, आई, नंदा मावशी, त्या गेल्या ग सगळ्या त्यांच्या दिशेनं. मला एकटीला सोड. आई, असं का म्हणतेस? मी आहे ना तुझ्या बरोबर. आई, अगं त्यांना त्यांचं घर, त्यांची कामं नाही आहेत का? माहिती आहे, त्यांना त्यांची घर आहेत, काम आहेत, मत आहेत, विचार आहेत, सगळं. मी एकटी पडली. आई, असं म्हणू नको. त्याची कल्पना नाही येते आणि मला एकटीला शिक्षा भोगण्याकरता डोंबले. आई, असं नको पडू, मी तुझ्या बरोबर आहे.